भारतामध्ये HMPV विषाणूची 2 जणांना लागण झाल्याच्या वृत्ताला केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दुजोरा दिला आहे. कर्नाटकमध्ये 3 महिने आणि 8 महिन्यांच्या 2 बालकांना या विषाणूची लागण झाली असून 3 महिन्यांच्या बालकाला रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलंय, तर 8 महिन्याच्या बालकावर उपचार सुरू आहेत. मात्र या दोन्ही बालकांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मात्र श्वसन विकारांच्या रुग्णसंख्येत नेहमीपेक्षा जास्त वाढ दिसून येत नसल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं स्पष्ट केलं आहे. अलीकडेच केलेल्या आरोग्य सर्वेक्षणात भारत श्वसनाशी संबंधित विकारांची साथ आल्यास त्याच्याशी लढण्यास सज्ज आहे. तसंच गरज पडल्यास सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेशी संबंधित सर्व दक्षताही तातडीनं घेतल्या जातील. HMPV आजारामध्ये सर्दी आणि फ्लूसारखी लक्षणं दिसून येतात. दरम्यान गेल्या काही आठवड्यापासून चीनमध्ये HMPV विषाणूमुळे श्वसनाशी संबंधित रुग्णांची संख्या वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटना चीनमधल्या परिस्थितीबद्दल तसंच सुरू असलेल्या उपाययोजनांबद्दल सातत्यानं ताजी माहिती देत आहे.